परिषदेच्या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील दिगंजी मधून जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेचे उमेदवार होते पृथ्वीराज पाटील. वय अवघं 22 आहे. मात्र पहिली निवडणूक आणि पहिल्या निवडणुकीमध्ये गुलाल त्यांना भेटलेला आहे. काय भावना आहे पहिला विजय? पहिला विजय मला वाटतं सुरुवात माझी आता दिगंजी गटातूनच झाली. आमच्या आईंची मातोश्रींची बी सुरुवात तिथूनच झाली आणि नक्कीच त्या जनतेने निवडून दिल्यानंतर ना गेले 10 वर्ष आणि जे काय दिगंजीसाठी करता येईल जे आमच्याकडून त्यांना मदत किंवा समाधानी जनतेला जे काय करता येईल ते नक्की आम्ही प्रामाणिक गेले 10 वर्ष करत आलो आणि ते केलेल्या कष्टाचं फळ मला वाटते त्या निवडणुकीत जनतेनं आम्हाला दिलेलं आहे. वडिलांचा आशीर्वाद खरा भेटला. 100% भेटला. वडील आपल्या सोबत आहेत. काय पहिल्या निवडणुकीत लेखाला उतरवून आणि विजयी करणं किती मोठा आनंद तर मोठा झालेलाच आहे. आता राजकारणामध्ये माझा मुलगा आल्यानंतर जरा माझ्यावरही भार कमी पडणार आहे. पण जी जनतेमध्ये आम्ही सातत्यानं असतो. निवडणूक ही निवडणुकीपुरती नसते. आम्ही कायम निवडणुकीसारखंच जनतेमध्ये राहतो. त्यामुळे मला वाटतं इथल्या त्याच्या दिगंजी मतदारसंघातल्या लोकांनी अगदी 4000 लीडनं त्याला निवडून दिलं. बरोबर मी जनतेचं प्रेम ऋण अगदी पुढच्या कालावधीमध्ये त्याच्या कामाच्या माध्यमातून फेडायचं निश्चितपणानं मी मुलाच्या साथीने काम करतो. पंचायत समितीवर एकाच मिळवले. जिल्हा परिषदेत देखील एक यश वगळता बाकी ठिकाणी तुम्ही विजय झालेला आहात. काय सांगाल या विजयाबद्दल? अगदी समाधानी आहे. मी जवळजवळ 30 वर्ष राजकारणामध्ये काम करत होतो. पण एखादी सत्ता एक हाती मिळणं ही अत्यंत चांगला आनंद असतो. मला वाटतं 3 जिल्हा परिषद सदस्य आणि एक फक्त आमच्याकडून सीट अगदी दशेतीच्या ह्याच्यावरती गेली आणि पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळालेली आहे. आम्ही निश्चितपणानं जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आटपाडीला जी कामं विकास कामं करून परत निवडणुकीला माझा मुलगा उभा करून तिथे निवडून आला त्या पद्धतीने जे आटपाडीमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक कामं करून मला वाटतं जनतेचा विश्वास आणखी मोठा निर्माण करणार आणि पुढच्या निवडणुकीला बी सामोरं जाणार. निश्चितपणानं चांगलं काम करू आम्ही या आटपाडी पंचायत समितीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीची निकालाची गणित चित्र समोर येते त्याच्या आकडे बहुमत कुठल्याही पक्षाला स्पष्ट दिसत नाहीये. एक तर तुम्ही गरगणी गटामध्ये अजितदादा राष्ट्रवादी सोबत घेतलं होतं. अजितदादांना मान दिला होता. त्यांच्या शब्दाला मान दिला होता. तेही विजयी उमेदवार विनायक मासाळ झाले. सत्ता स्थापनेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी सोबत राहणार ना तुम्ही? आमचं कसं आहे आम्ही तिघांनी एक गट्टी आहे. आम्ही काही ठरवू ते आम्ही आमचे आमदार साहेब आणि नेते एकनाथजी शिंदे साहेब. मला वाटतं शिंदे साहेबांची साथ अगदी मोठी झालेली आहे या तालुक्यामध्ये विकास काम करत असताना आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवलेले. आमचे नेते सुभाष भैया आणि शिंदे साहेब आम्ही बसून आम्ही एकत्रित निर्णय करणार आहे. आम्ही जरी इथं 1 राष्ट्रवादीचा असेल तर आमचे अनिल पाटील जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आहेत. राजेंद्र नाईक आम्ही आहेत. आम्ही तिघं एक गट्टा आहे. त्यामुळे आमचे सदस्य आम्ही कुठेही एक विचारानं राहतो. नगरपंचायत सर भरून काढली. नगरपंचायतची निश्चितपणानं सर भरून काढली. जरासं नगराध्यक्षाचा उमेदवार आणि बाकी थोडं गडबड झाली आमच्या निवडण्यामध्ये आणि जनतेने ती अगदी निश्चितपणानं सर भरून काढले म्हटलं तर काय वावगं ठरणार. सगळे विजयी उमेदवारांचं अभिनंदन. तर आटपाडी तालुक्यातील हे चित्र होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जवळपास जिल्हा परिषद मध्ये 4 पैकी 3 जागावरती आणि पंचायत समिती एक हाती मिळवलं चित्र दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप पाने, एबीपी माझा, आटपाडी सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.